नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं या नव्या भागामध्ये। आजचा व्लॉगचा आपला तिसरा दिवस आहे। आजही व्लॉगची सुरुवात 11 वाजता होत आहे। आज थोडा लेट उठलेलो मी, तर आता जस्ट आंघोळ वगैरे झाली आहे माझी। 11 वाजलेत सकाळपासून। म्हणजे आज कसं झालं की पिल्लूने रात्रभर झोपून दिलं नाही, आवाज वगैरे करत होता, त्याच्यामुळे मला पण झोप नाही आली इकडे। त्यामुळे मग रात्री उशिरा झोपलो आणि त्यामुळे मी सकाळी लेट उठलो। म्हणजे सकाळी एकदा उठलेलो 6 वाजता, त्याच्यानंतर मग परत झोपून गेलो आणि आता 10:30 10:15 वाजता उठलो। आंघोळ वगैरे पटकन करून घेतली, नंतर जेवण वगैरे करूया, भूक लागली थोडी। आज नाश्ता वगैरे नाहीये केला। आज होप सो चांगली बनवली असेल। कालच्या एपिसोड मध्ये तुम्ही पाहिलं असेल की केवढीशी चपाती वगैरे बनवलेली त्यांनी। होप सो आज चांगलं बनवलं गेलं असेल। ठीक आहे, हा चांगलं आज आहे बघा, चांगलं बनवलंय आज। भाजी अच्छा, पांढऱ्या पावट्याची भाजी। ओके ठीक आहे, आज त्या म्हणून चांगलं बनवलंय। काल त्या काकू गडबडीत निघून गेल्या, काहीतरी काम होतं त्यांचं, त्यामुळे म्हणजे ते आजारी वगैरे होता आय थिंक, त्यामुळे त्या लवकर निघून गेल्या। आता जेवेन मी आपल्या नेहमीसारखं। जेवणासोबत आपल्याला तारक मेहता हवाच, टीव्ही वगैरे लावून जेवण करेन। त्याच्यानंतर मला खाली थोडं काम आहे, मेंटेनन्स ऑफिसमध्ये जायचं आहे। थोडं ॲग्रीमेंटचा, आमच्या नवीन रूमचा ॲग्रीमेंटचा वगैरे बघायचं आहे, तिकडे जाणार आहे। ठीक आहे, आता तात्पुरतं मी जेवण घेतो, नंतर बघूया आपण। ठीक आहे, जेवायच्या आधी मला मशीन लावायची कपड्यांची। ओ शिट, ऑलरेडी एक मशीन चालू आहे। ठीक आहे, 25 मिनिट राहिलेत। ही झाल्यानंतर मी माझी मशीन लावून कपड्यांचे वगैरे, हे बघा कालच मांडून ठेवलं रात्री सगळं पिल्लो आलं की सगळं खराब करून टाकतोय। तात्पुरती ही रूम अशी मी आवरून ठेवली। बघू, हेल्मेट बघायचे तुम्हाला, कुठे हेल्मेट बघा तिथे अडकून ठेवले मी व्यवस्थित। कालच्या भागामध्ये असं काही विषय झालेला आहे। तर कालच्या भागामध्ये मी यूज केला होता माझ्या सेल्फी स्टँडचा। तर हा जो आहे तो सेल्फी स्टँड होता। ठीक आहे, पण आज मी माझ्या हातामध्ये फोन पकडून ब्लॉगिंगची ट्राय करतोय। ठीक आहे, आता इथं बघून मी आरशामध्ये उभा राहिलोय। इथं आरशामध्ये बघतोय की कसं कॅमेरा अँगल वगैरे नीट येतोय का। तर हा माझा डे 3 असल्यामुळे थोडं मला प्रॅक्टिसची गरज नाहीये, त्यामुळे हात माझा अवघडतोय, त्यामुळे मी सेल्फी स्टिक यूज करत होतो। पण इन केस मला जर बाहेर जावं लागलं किंवा कुठं जावं लागलं तर फोन फक्त हातामध्ये देऊन मला ब्लॉगिंग करता आलं पाहिजे। प्रत्येक वेळी मी सेल्फी स्टिक काढू शकत नाही ना, तर त्यामुळे फक्त आता हातामध्ये ट्राय करतोय धरायचं। आता ही प्रयत्न केल्यानंतर किंवा प्रॅक्टिस झाल्यानंतर माझं होईल, हात वगैरे अवघडणार नाही। ठीक आहे, एवढी गरमी आहे ना पुण्यामध्ये की या फिल्टरचं पाणी पिऊश पण वाटत नाही, एवढी गरमी आहे। तर मी काय करतो, बाटली भरून फ्रीजमध्ये ठेवतो आणि फ्रीजमधलंच फक्त पाणी पितो। ह्याच्यातलं आरो मधलं पाणी कधीच पित नाही मी। मग आता पाणी भरतो आणि ठेवतो, पाणी ठेवून देतो त्याच्यामध्ये। ही एक बाटली आहे माझ्याकडे आणि ती एक बाटली आहे, त्यामुळं फक्त त्याच्यामधले पाणी पी वाटतं। एवढी गरमी आहे ना इथं पुण्यामध्ये। आता दुपारच्या 2 वाजलेत। मी मगाशी मशीन लावलेली ना, ती झाली आहे असं वाटतंय। ठीक आहे, मशीन लावली, आता हे कपडे मला वाळत टाकायचे, सगळ्या मशीनचे कपडे आता मलाच टाकावं लागणार। मी ॲक्च्युली माझी मशीन सेपरेट लावतो, घरामध्ये 2-3 वेळा मशीन लावायला लागते। आणि मी तसंही म्हणाय गेलं तर 2-3 दिवसानंतरच कपडे वाळत टाकतो। ह्याच्या स्टँडवरती मला टाकावं लागणार आहे। तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघा, ठीक आहे, असा काय व्ह्यू आहे आमच्या सोसायटीमध्ये। खाली समोर दिसत ॲम्युनिटीज आहेत सोसायटीच्या। आता मी वरच्या मजल्यावरती आहे, जवळपास तर मजला मी सांगणार नाही, आता डिस्क्लोज नाही करणार तुम्हाला इथे। बट अशा काही ॲम्युनिटीज दिसतात, इथून व्ह्यू दिसतो। आणि ते शेजारीच मागे जे गॅपमध्ये दिसते TCS ची कंपनी, TCS साहित्य टेक पार्क, TCSच्या अगदी शेजारीच आमची बिल्डिंग आहे। ठीक आहे, तर एकदम मस्त व्ह्यू आहे। ही जी रूम आम्हाला शोधायला ना इतका त्रास झाला, इतका ताप झालेला ना, तो व्हिडिओ मी करणार होता ॲक्च्युली, पण आमच्या मामी साहेब होतं सोबत, त्यामुळे आम्हाला करता नाही आला। त्यामुळे आता तो खरंच खूप इंटरेस्टिंग झाला असता की खरी रियालिटी पुण्यामध्ये जर रूम शोधायची असेल तुम्हाला, खरी रियालिटी काय असते, किती मेहनत, किती स्ट्रगल करावं लागतं, तर ते त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं असतं की ब्रोकर वगैरे किती आपल्याला तंग होतात। नक्कीच त्या व्हिडिओमध्ये समजलं असतं। माझ्याकडे आता 2-3 क्लिप असतील त्याच्यात, मी मध्ये आधी पोस्ट करून टाकेन त्या व्हिडिओमध्ये। ठीक आहे, आता तर तात्पुरतं मी
कपडे वगैरे टाकतो. बघा एवढी सगळी कपडे आता मला टाकायचे, एवढी सगळी एवढा ढीग टाकायचे मला. माझ्या एकटीच आहेत खरं, त्यामुळे मलाच टाकणं गरजेचं आहे. ते बघा किती आहेत. फायनली सगळे कपडे लावून झालेत बघा. कपड्यांचं काम झालंय माझं. मी सकाळपासून व्हिडिओज बनवत होतो आपल्या दुसरा गेमिंग यूट्यूबच्या चॅनलसाठी. तर आता जरा ठेवून दिले साईडला मी. थोडीशी रेस्ट करणार, त्याच्यानंतर उठून थोडं डोकं वगैरे माझं दुखते. असं म्हटलं की दुपार जरा झोपावं. नंतर संध्याकाळी येतो आमचा मामाचा मुलगा येतो, त्याच्यासोबत खेळता येतं. त्याच्याबरोबर खूप फनी व्हिडिओज होत आहेत, पण मला पोस्ट करता येत नाही आहेत ते व्हिडिओ, कारण थोडी प्रायव्हसीसाठी, छोट्या मुलाच्या ह्याच्यासाठी ते मला पोस्ट नाही करतात. त्यामुळे ते व्हिडिओ ते आत्ता नाही पोस्ट करणार, एक 4 जरा तो मोठा झाल्यानंतर पोस्ट करणार तो व्हिडिओ. पण ते व्हिडिओ इतके भारी येतात ना, इतका भारी मुलगा आहे ना तो. ठीक आहे, ते नंतर पोस्ट करेन. आत्ता तात्पुरतं मी झोपेन. तर तुम्ही असं म्हणत असाल की सारखं येडं घरामध्येच व्हिडिओ करते, घरामध्येच करते. कारण मी बाहेर जातच नाही कुठं. सकाळी जे काम म्हटलं होतं की आहे माझं मेंटेनन्स ऑफिसमध्ये काम आहे, तिथेही मी गेलो नाही. आळशीपणा करतोय, ते बघेन नंतर काम करायचं, त्यामुळे नाही आहे.